नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं। गेल्या 6 तासांपासून मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झालेली आहे। रेल्वे प्रवाशाला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय। 88हून अधिक लोकल ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या आहेत। मुंबईत मोटरमनच्या आत्महत्येनंतर ही संतापाची लाट उसळलेली आहे। ओव्हरटाईमला कंटाळून आत्महत्या केल्याचा इतर मोटरमननं आरोप केलेला आहे। मोटरमनच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असल्यानं प्रवाशांची गैरसोय झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। 6 तासांपासून ही लोकल वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आहे। मुंबईमध्ये मध्य रेल्वेची लोकलची वाहतूक गेल्या 6 तासांपासून खोळंबल्याचं पाहायला मिळतंय। लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना मोठा फटका बसलाय। 88हून अधिक लोकल ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या। तर मध्य रेल्वे प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून मोटरमन मुरलीधर शर्मांनी आत्महत्या केल्याचा आरोप मोटरमनने लावलेला आहे। तर मध्य रेल्वे मजदूर संघाचा ओव्हरटाईमवरती त्यांनी बहिष्कार टाकलाय। मोटरमनचा दुर्दैवी मृत्यू, इतर मोटरमन अंत्यसंस्कारासाठी गेले होते अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे। तर अंत्यसंस्काराची वेळ दुपारी 12 वाजता होती। कुटुंबीय सध्या 5 वाजता पोहोचल्यानं उशीर झाल्याचं देखील मध्य रेल्वेने सांगितलं। अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येनं मोटरमन उपस्थित असल्यानं लोकल सेवा विस्कळीत झाल्याची माहिती देखील यावेळेला जी आहे ती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे। 6 तासांपासून रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय आणि ही महत्त्वाची बातमी जी आहे ती म्हणावी लागेल। मुंबईत मोटरमनच्या आत्महत्येनंतर संतापाची लाट उसळलेली आहे। ओव्हरटाईमला कंटाळून आत्महत्या केल्याचा इतर मोटरमनने आरोप केलेला आहे। मोटरमनच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असल्यानं प्रवाशांची गैरसोय झाल्याचं देखील मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। तर 88हून अधिक लोकल रद्द झाल्याची देखील माहिती मध्य रेल्वेने दिली आहे। ओव्हरटाईमला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप लावण्यात आलेला होता। त्यानंतर आता मुंबईमध्ये विविध स्टेशन्सवरती गर्दी जी आहे ती पाहायला मिळत आहे। बऱ्याचशा 88 लोकल गाड्या ज्या आहेत त्या रद्द झाल्या आहेत। तर 140हून अधिक ज्या गाड्या आहेत त्या देखील रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते। एका मोटरमननी आत्महत्या केलेली आहे आणि ती दबावातून ओव्हरटाईममुळे केल्याचं देखील बोललं जात आहे। ही 3 दृश्य जी आहेत ते आपण पाहतो आहोत। सीएसएमटी स्थानकावरती प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते। तर दुसरी दृश्य जी आहेत ती कल्याण रेल्वे स्थानकावरची आपण पाहतो आहोत। त्या ठिकाणी देखील प्रवाशांची गैरसोय झाल्याचं पाहायला मिळतंय। तर तिसरी दृश्य जी आहेत ती ठाणे स्थानकावरची आहेत। त्या ठिकाणी देखील प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। मुंबईतल्या आणि उपनगरातल्या विविध स्थानकांवरती मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळत आहे।